भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतूनच लढल्या जाव्या, पण कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे की स्वबळावर निवडणुका लढवल्या जाव्यात आणि जिथे महायुती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील। याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव आणि प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार सोबत आहेत। त्यांना विचारूया, भाऊ तुम्ही कार्यकर्त्यांशी सतत संपर्कामध्ये आहे, या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांचा काय रोख आहे? नाही, जसं कार्यकर्त्यांचा रोख हाच आहे की महायुती झाली तर बरंच होईल, कारण की सगळे मिळून लढू आणि आतापर्यंत आपण सत्तेमध्ये पण महायुती सत्तेमध्ये आहे, पण कसं आहे खूप काही कार्यकर्त्यांची अशी मनस्थिती आहे की बा आपला पक्ष वाढायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण सुद्धा स्वबळावर लढलं तर चांगलंच होईल। पण असं आहे स्वबळावर लढल्यानंतर असं नाही व्हायला पाहिजे की बा आमचे वोट डिवाइड होऊन राहिले किंवा काही होऊन राहिलं। त्याच्यामुळे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की महायुती झाली तर एकदम बरं होईल, कारण की मी प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी जेव्हा चर्चा करतो, इव्हन मुंबईमध्ये मीटिंग झाली, आमच्या वरिष्ठांनी सांगितलं, खूप लोकांचं म्हणणं आहे की बा युती झाली तर बरं होईल, युती नाही झाली तर बरं होईल। म्हणजे युती नाही झाली तर कार्यकर्त्यांना अजून जास्त बळ मिळेल जनतेपर्यंत पोहोचण्याचं। आणि आमच्या पक्षाचं असं आहे, अजितदादा आहे, प्रफुल्ल पटेल आहेत, हे यांचं नेतृत्व पूर्ण देशाला मान्य आहे, त्याच्यामुळे आमच्या पक्षाचं असं मला काही वाटत नाही। पण मैत्रीपूर्ण मग लढत झाली तरी चालेल, त्याच्यानंतर परत आम्ही महायुतीमध्ये आहेच, आम्ही महायुती करू, पण कार्यकर्त्यांची अशी मानसिकता आहे। खूप मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर पक्षाला पुढे नेण्याचं आणि घरोघरी पोहोचवण्याची एक संधी आहे असं आपण म्हणालात, त्याबद्दल काय? हो, कारण की जर आम्ही सेपरेट लढलो तर आमचा पक्ष आणि पक्षाचं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचण्यामध्ये आम्हाला मदत होईलच, आमच्या पक्षाला मदत होईल, त्याच्यामुळे आम्ही त्या दृष्टीने सुद्धा एक प्रकारचं ॲनालिसिस करून राहिलो आहे, नाही करत आहे अशातला भाग नाही आहे। आता नगरपंचायत नगर परिषद ह्या निवडणुका लागलेल्या आहेत, मग अशी बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आमच्या पक्षाच्या लोकांची मानसिकता आहे की बा वेगळं लढावं, आमच्याही पक्षाच्या लोकांची मानसिकता आहे की आपणही वेगळं लढून आपला पक्ष वाढवायचा समोरच्या दृष्टीने। पण काही लोकांची मानसिकता आहे की कशाला आपण महायुतीत लढू आणि जास्त सीटा घेऊन येऊ, म्हणजे अशी सुद्धा ह्या दोन्ही बाजूनी कार्यकर्ते तयार आहेत, असं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे। आणि आमच्या विदर्भाचं जर आपण पूर्व विदर्भ पाहिला, नागपूर, गोंदिया, भंडारा, यात तर काही विशेष नाही, आम्ही तर स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा केलेली आहे। तिकडे आमचे राजेंद्र जैन साहेब हे एक चाणाक्ष बुद्धीचे आहे, ते बरोबर आता झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी ज्या पद्धतीनं ऍडजस्टमेंट करून सगळे निवडून आणलं पॅनल, तर मला वाटतं की ते सुद्धा नागपूर शहरामध्ये, भंडारा, गोंदिया त्यांचं तर ऑलरेडी त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही जर झालं नाही तरी तयार आहे आणि झाली युती तरी आम्ही तयार आहे। खूप खूप धन्यवाद। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे पदाधिकारी आहेत, स्थानिक नेते आहेत आणि कार्यकर्ते यांचा रोख एवढाच आहे, महायुती झाली तर उत्तम आणि नाही झाली तरी पक्षाला पुढे नेण्याचं, घरोघरी पोहोचवण्याचं एक चांगलं एक परिणाम होईल, एक चांगली संधी मिळेल। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।